आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त समन्वित कार्यक्रम ज्योतींच्या सावलीतून. या कार्यक्रमाचे लेखक आणि सादरकर्ते आहेत सतीश रेवे. मी सावित्री म्हणजे माझ्या ज्योतीची सावली. आज माझं लग्न. अत्यंत खंदा, देखणा आणि रुबाबदार व्यक्तिमत्व असणारा माझा ज्योती. मी भाग्यशाली जे माझं लग्न ज्योतिबांशी झालं. याच ज्योतीची सावली होऊन मला राहायचंय आणि याच ज्योतीमुळे माझ्यासारख्या सामान्य स्त्रीचं आयुष्य बदलून माझं नाव इतिहासात सुवर्णाक्षरानं लिहिलं जाईल. माझा सुखी संसार ज्योतीसोबत सुरू झाला. या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये या काळातही यांना माझी किती काळजी. यांच्यासोबत प्रत्येक दिवस म्हणजे सुखाची चाहूल. स्कॉटिश मिशनरी अंतर्गत इंग्रजी शाळेतून शिकणारा माझा ज्योती. असा शिकलेला नवरा या काळात मिळणं म्हणजे माझं सौभाग्यच. पण आज यांना काय झालंय बरं? माझा ज्योती इतका अस्वस्थ आणि कासावीस का वाटतोय? तेव्हा त्यांच्या बोलण्यातनं मला कळलं. अरे माहितीये का सर्वांना, माझ्या भावाचं लग्न आहे, तेव्हा तुम्ही सगळे माझ्यासोबत वराती सामील व्हायला या उद्या. हो मग येणारच. अरे देवा, हा कोण आहे? आपल्यासोबत वरातीत चालतोय. काय रे, तू गोविंदचा लेक का? हो का? आम्हा लोकांच्या संगतीत वावरतोय. काही लाज? कलयुग आलं हो. घोर कलयुग. चल निघ. ज्योती ज्योती. या घटनेनं समाजात प्रचलित असलेल्या दुष्ट आणि कुप्रथा यामुळे माझा ज्योती द्रवित झालाय. आधुनिक शिक्षणाची ताकद त्यांना कळल्यामुळे स्वातंत्र्य आणि समानता ही कल्पना त्यांच्या मनात घर करून गेली आहे. आणि माझे शाळकरी ज्योतिबा प्रत्येक गोष्टीत तर्क आणि न्याय शोधू लागलेत. अन्याय, अंधकार, शोषण, 18 विश्व दारिद्र्य, गुलामगिरी आणि दुःखात खितपत पडलेल्या माणसाच्या दुःखाचं मूळ कारण म्हणजे अज्ञान. हे माझ्या ज्योतींनी ओळखलंय. त्यामुळे त्यांच्या समाजक्रांतीचं मूळ म्हणजे शिक्षण. ते मला म्हणाले, सावित्री मला हे बदलायचंय. आणि त्यांनी कास धरली ती स्त्री शिक्षणाची. ते म्हणायचे, जेव्हा एखादी स्त्री शिक्षित होते तेव्हा तिचं संपूर्ण कुटुंब शिकतं, समृद्ध होतं आणि भरभराटीला लागतं. तेव्हा मला या स्त्रियांना शिकवून त्यांच्या कुटुंबाला, या समाजाला आणि या देशाला गुलामगिरीच्या जाचातून मुक्त करायचं आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं विधान, जे माझ्या ज्योतीला आपले गुरु मानत, हे माझ्या ज्योतींनी केव्हाच ओळखलं. पण त्या काळात सर्व पुरुष शिक्षक, स्त्रिया या फक्त चूल आणि मूल, या पलीकडे त्यांचं विश्वच संपलं. तेव्हा या मुलींना शिकवायचं कसं? तेव्हा माझ्या ज्योतींनी मला शिकवून स्त्री शिक्षणाची जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकली. आणि 1848 साली पुण्यात मुलींची पहिली शाळा काढली. सुरुवातीला मी घाबरले, पण यांच्या सोबतीनं आणि हिमतीनं हे आव्हान पेलण्यास मी सज्ज झाले. कित्येक विरोध आणि हजारो वर्षांपासून बुरसटलेल्या विचारांना आणि धार्मिक ग्रंथांना दिलेलं हे खुलं आव्हान. त्या काळातील स्त्रियांची स्थिती अत्यंत दयनीय. ती अस्पृश्य असो वा उच्च वर्गातील. आम्हा स्त्रियांना व्यक्ती स्वातंत्र्य नाकारलेलंच. बालवयातच लग्न लावून द्यायचं. तिच्या कोवळ्या शरीराचा आणि वयाचा विचार तर दूरच.
अशा या भयावह वातावरणात मुलगी म्हणून जन्माला येणं म्हणजे दुःस्वप्नच. बालविवाहामुळे कोवळ्या मुलीच्या मनावर काय परिणाम होतो हे निर्भीडपणे मांडणारे विचारवंत म्हणजे माझे ज्योती. अगं सगुणा, उठ की लवकर, आज लग्न आहे ना तुझं. आवर बरं लवकर, वेळ करू नकोस, पाहुणे येतीलच इतक्यात. आई, अगं झोपू दे ना, काल खूप खेळली मी, दमले आता, झोपू दे मला. अगं पोरी, तुला ऐकायला आलं की नाही, तुझं लग्न आहे आज, लग्न. लग्न? मग काय. अगं उठ लवकर, मुलाकडले येतीलच इतक्यात. अगं आई, कमीत कमी तू तर मला समजून घे ना, मी फक्त 12 वर्षांची आहे आणि माझं लग्न. पोरी हे बघ, मुली दर मिनिटाला आणि सेकंदाला मोठ्या होत असतात. मी तर फक्त 10 वर्षांची होते ग जेव्हा तुझ्या बाबांशी माझं लग्न झालं. अगं आई, पण हे आता बदलायला नको का? वेळ आता बदललेली आहे. ते काही सांगू नको मला. स्त्री शिक्षणाची सुरुवात झाली आहे. ज्योतिबा फुल्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली आहे आणि मला शिकायचंय आणि मोठं व्हायचंय. हे बघ पोरी, स्त्रियांसाठी वेळ कधीच बदललेली नसते. ती तेव्हा पण तशीच होती आणि आता पण तशीच आहे. उठ लवकर आणि आवरून घे, तयारी करायची आहे खूप. काय करू मी मुलगी म्हणून जन्माला आले, हा काय माझा गुन्हा आहे का? नको ना आई बाबा, माझं लग्न नका लावू ना. अहो नको, नको, अहो नको. काय चूक होती माझी? खेळणी हातात असण्याच्या वयात लहान मूल माझ्या पदरी पडलं. हसण्या बागडण्याच्या वयात चूल आणि मूल या दोनच गोष्टी माझ्यासाठी शिल्लक राहिल्या. माझ्या कोवळ्या मनाचा आणि लहान वयाचा कुणीच विचार करू नये. या जबाबदाऱ्या पार पाडायला खरंच मी सज्ज आहे? किती हा बुरचटलेला आणि रानटीपणा कोण वाचवे, कोण सुधारेल? केव्हा बंद होईल आणि केव्हा आम्हाला मोकळा श्वास घ्यायला मिळेल? माझे ज्योतिबा नेहमी म्हणायचे, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. शिक्षणाचं महत्त्व पटवून देणाऱ्या या ओळींनी संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली. आपल्या वैचारिक मांडणी आणि कृतीतून धर्माचं अवडंबर, स्त्रियांचं शोषण, शेतकरी कष्टकरी यांची पिळवणूक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक गुलामगिरी खोडून काढणारे शतकानुशतकं अज्ञान आणि दारिद्र्याच्या अंधारात खितपत पडलेल्या बहुजन समाजाला आत्मप्रत्यय आणि आत्मावलोकन करून त्यांना शिक्षणाचं बाळकडू पाजणारे आद्य समाज क्रांतिकारक म्हणजे माझे ज्योती. ज्योती मला नेहमी म्हणायचे की ही स्त्री शिक्षणाची कास जी आपण उचलली आहे त्यास तुला पूर्णत्वास न्यायचं आहे. मी असो किंवा नसो, निराधाराची सेवा ही तुला करायचीच आहे. देशातील सामाजिक परिवर्तन लढ्यात 3 नावं प्रामुख्यानं घेतली जातात. ती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यापैकी आद्य समाज सुधारक युग पुरुष म्हणजे माझे ज्योती. निरक्षरता, कष्टकरी, शेतकरी यांच्यावरील अन्यायाला पहिल्यांदा वाचा फोडणारे क्रांतीसूर्य म्हणजे माझे ज्योती. समाजाचं नेमकं दुखणं काय आहे याची जाण त्यांना होती. म्हणूनच शोषित आणि वंचित समाजाचा पर्यायी इतिहास लिहू पाहणारे ज्योती म्हणजे एक क्रांतिकारी शक्ती. त्यांना अग्रेषित असलेला समाज हा सत्यशोधनावर आधारित असायला हवा.
त्यासाठी त्यांनी धर्माची, प्राचीन पोथ्या, पुराणांची, जुन्या धर्मग्रंथांची आणि त्यातून उदयास आलेल्या सामाजिक मूल्यांची परखड चिकित्सा केली. अंधश्रद्धा, चमत्कार यांच्यावर ताशेरे ओढले. सत्य आणि विवेक या नवमूल्यांचे रोपण त्यांनी केलं आणि एका नवीन सार्वजनिक सत्यधर्माची संकल्पना मांडली, ती 1873 साली सत्यशोधक समाजाची स्थापना करून. समाजातील विषमता नष्ट करणं आणि तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षण पोहोचवणं हे या सत्यशोधक समाजाचं ध्येय. माझे ज्योती एक उत्तम लेखक. त्यांनी त्यांच्या गुलामगिरी या पुस्तकातून धार्मिक ग्रंथातील कर्मकांड आणि सरंजामशाही शक्तींच्या खोट्या संकल्पनांवर हल्ला केला. दीनदुबळ्यांनी स्वतःमधील न्यूनगंडाचा त्याग करून स्वाभिमानानं जीवन जगण्याची प्रेरणा त्यांनी दिली. माणसामध्ये भेदभावाला जन्म देणाऱ्या विचारांवर तार्किक प्रहार करून कष्टकरी, शेतकरी आणि महिलांना मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी व्यवस्थेच्या धार्मिक आणि आध्यात्मिक पायांवर प्रहार केला. सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी, हे या समाजाचं ब्रीद वाक्य. पुरोहितांशिवाय विवाह आणि मराठीतील मंगलाष्टक याच समाजाची देण. त्या काळातील सती प्रथा ही अत्यंत क्रूर आणि अमानवीय. पतीच्या मृत्यूनंतर पत्नीनं पतीच्या जळत्या चितेत जिवंत उडी घ्यावी यापेक्षा घृणास्पद, लज्जास्पद आणि अनैतिक कुठलीच गोष्ट नाही. याचा कडाडून विरोध करणारे महात्मा म्हणजे माझे ज्योती. सुनबाई, माझ्या पोराकडे लक्ष दे ग. त्याला बघ किती ताप चढलाय, किती तापलाय हा. तू याच्यासाठी काढा कर. मी बाजूच्या वैराग्याकडनं याच्यासाठी अंगारा आणते आणि बकरोबाचा नवस पण बोलते बघ. हा, लक्ष दे याच्याकडे. हा. अहो काय होतंय तुम्हाला? किती तापलाय तुम्ही? काय करू मी आता? हा काढा घ्या, हा बरं वाटेल. अहो असे काय करताय तुम्ही? काय होतंय तुम्हाला? अहो काय होतंय? बोला ना काहीतरी. अहो बोला ना. नाही अहो बोला ना काहीतरी. दानी. अहो हे काय करताय तुम्ही? कोण आहात तुम्ही? मला का पकडलाय आणि माझ्या केसांना काय करताय? नको ना. हे काय करताय? माझे केस. अहो माझे केस का कापताय? नको ना. नका कापू ना. सोडा ना मला. नका ना. नाही ना. एका स्त्रीसाठी तिचे केस काय असतात याची जाणीव या पुरुष प्रधान समाजाला कधी होणार? लाज वाटते मला या पुरुषांना पुरुष म्हणून घ्यायची. लाज वाटते मला स्त्री म्हणून जन्म घेण्याची. लाज वाटते मला तुम्ही निर्माण केलेल्या या खोट्या आणि घाणेरड्या प्रथांची. सासूबाई मला कुठे नेताय? मला नवीन कपडे घालून का तयार करते तुम्ही? कुठे नेताय मला? स्त्रियांना स्मशान घाटात नेत नाही ना? मग मला या स्मशान घाटात का आणलंय? अहो मला का पकडलंय तुम्ही? सोडा ना मला. सोडा मला चितेजवळ का नेताय? सोडा मला. मला सोडा. वाचवा मला. वाचवा. लहान वयात लग्न लावून दिलं आणि लहान वयातच मी विधवा झाले.
कुठल्याही स्त्रीच्या मनाला हेलकावून आणि द्रवित करून टाकेल अशा अमानुषपणे माझे केस कापण्यात आले. स्वतःला पुरुष म्हणून सिद्ध करणारा हा समाज एवढ्यावरच थांबला नाही, तर त्या जळत्या चितेत मला जिवंत उडी घेण्यास भाग पडलं. एवढा अमानुषपणाचा कळस. छी. अरे, ज्या स्त्रीच्या पोटी तुम्ही जन्म घेता तिची ही अवस्था करताना तुम्हाला लाज नाही वाटली? तुमचा पुरुषार्थ या गोष्टींनी तुम्ही सिद्ध करता. रे, माणसाला साधा चटका जरी लागला ना तरी अंगाची लाही लाही होते आणि जिवंतपणे मांस जळतानाच्या वेदना, त्या माझ्या वेदना. नको नको हा स्त्री जन्म, नको नको. कोणताही धर्म हा ईश्वरानं निर्माण केलेला नाही. चातुर्वर्ण आणि जातीभेद ही निर्मिती मानवाचीच. शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकातून त्यांनी या काळातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तविकता मांडली. आमच्या या काळात जेव्हा युरोपियन देशांमध्ये स्त्रीला मतदानाचा हक्क द्यायचा यावर चर्चा सुरू होती, अशात आपल्या देशात स्त्रीला माणूस म्हणून जगण्याचा हक्क देखील नाकारलेला होता. अशात माझ्या ज्योतींनी स्त्रियांसाठी जे कार्य केलं ते इतिहासात ना भूतो ना भविष्यती अशी प्रचिती त्यांना मिळाली. स्त्री कोणत्याही जाती वा वर्गातली असो, तिच्यासोबत भेदभाव हा होणारच. अशा अत्यंत दयनीय आणि भयावह परिस्थितीत सामाजिक आणि धार्मिक बंधन झुगारून ज्योतींनी काढलेला विधवा आश्रम, बालविवाह, सतीप्रथा, जरठकुमारिका, विधवा केशवपन हे रोखण्यासाठी अहोरात्र झटणारी ज्योती हे केवळ व्यक्ती नसून एक विचारधारा आहेत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माझ्या ज्योतीला आपले तिसरे गुरु मानून शूद्रपूर्वी कोण होते हे त्यांचं पुस्तक ज्योतिबांना अर्पण केलं. छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगडावरील समाधी शोधून शिवाजी महाराजांवरील पोवाड्यांनी देशाला खऱ्या अर्थानं शिवाजी महाराज कोण होते याची जाणीव करून देणारा महामानव म्हणजे माझा ज्योती. तृतीय रत्न, शेतकऱ्यांचा आसूड, छत्रपती शिवाजी महाराज यांचे पोवाडे, ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी या सर्व ग्रंथांतून त्यांनी फक्त आणि फक्त समाज प्रबोधनाचंच कार्य केलं. त्यांची ही समाजसेवा पाहून 1888 मध्ये त्यांना महात्मा ही उपाधी देण्यात आली. एक विधवा काशीबाई जिचा मुलगा यशवंत यास दत्तक घेऊन त्यांनी माझ्या पदरात टाकला. वाटलं की हे एकच स्वर्गसुख जे राहिलं होतं तेही ज्योतींमुळे आज मला लाभलं. माझ्या या ज्योतींची आज 11 एप्रिल रोजी जयंती. माझ्या समवेत फातिमाबी, मुक्ता साळवे, ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, आनंदीबाई जोशी या सर्वांच्या कार्यामागची प्रेरणा म्हणजे ज्योती. अशा या स्त्रीमुक्ती चळवळीच्या आद्य प्रणेते, समाजसुधारक, क्रांतीसूर्य आणि ज्यामुळे मी ज्योतीची सावली झाली या वंदनीय महामानवाला शतशः अभिवादन. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकत होतात महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त समन्वित कार्यक्रम ज्योतींच्या सावलीतून. या कार्यक्रमासाठी निवेदन केलं होतं पूर्वा कुलकर्णी यांनी. यात सहभाग होता आशिष सातपुते, मोनाली शेंडे, सतीश रेवे, सुरेंद्र पाटील आणि वैदेही चौरे यांचा. आणि या कार्यक्रमाचे लेखक आणि सादरकर्ते होते सतीश रेवे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.